नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे लोणचा आणि हा लोणचा वेगळ्या पद्धतीचा बनणार आहे. तर इथे मी आंबे घेतलेले आहेत. कलमाचे आंबे आहेत हे. तुम्ही लोणच्याचा आंबा असतो तो सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी काय केलं होतं, जे मी आंबे घेतले होते कापले त्याला आणि त्याला हळद मीठ लावलं आणि 2 दिवस वाळवत ठेवले होते आणि 2 दिवस छान असे वाळवले गेलेले आहेत. हे बघा कसे मस्त झालेले आहेत आंबोशी आणि प्रॉपर झालेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण असं नरम नरम आहेत. हे बघा पूर्ण अशा नरम नरम आंबोशा झालेल्या आहेत. कारण आपल्याला कडक एकदम सुकवायचे नाही आहे, ते पूर्ण नरम अशा ठेवायच्या आहेत थोड्याशा. म्हणजे ह्याच्यातला जेवढा पण पाणी आहे तो आपण काढून टाकलेला आहे एकंदरीत. हां, आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे. ही तिखट मिरची आहे, ही थोडीशी कमी तिखट आहे. पण साधारणतः मी इथे 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण मी अशाच डायरेक्ट देठ आहे तसंच टाकणार आहे. अजिबात मी त्याला कट केलेला नाही आहे. आणि इथे मी 5 लसूण घेतलेला आहे. हे बघा, हे 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये हळद किंवा गाजर, लिंबू किंवा मुला वगैरे टाकू शकता आणि अशी मिक्स पण बनवू शकता. तशी ती छान लागते. पण मी इथे हे टेस्टसाठी नाही ठेवले, पण जे आंबोशीमध्ये म्हणजे जेव्हा लोणचं आपण बनवत असतो तेव्हा हे जे आमसूल लागतं, मिरची आणि लसूण जो छान लागतो ना, तो मला खूप आवडतो. त्याच्यामुळे मी हे फक्त टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण छान लागते टेस्ट म्हणून मी टाकलेलं आहे. हां, आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ऑलरेडी टाकलेलं, त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमी टाकायला लागेल कारण हे ऑलरेडी मिठामध्ये होतं. ठीक आहे. तर इथे मी हिंग घेते सगळ्यात आधी आणि मी रामबंधूचा इथे मसाला घेतलेला आहे. त्याच्यामुळे हिंग मी असं थोडासाच टाकते कारण रामबंधू आचार मसाल्यामध्ये खूप जास्त हिंग असतं, म्हणून मी थोडा एक टाकावा म्हणून टाकते थोडा. आणि इथे मी घेतलेले आहे ही मोहरीची डाळ. ही मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये भेटते. तर ही ती मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि मसाल्यामध्ये सुद्धा असते, अगदी बेडेकर मसाला घेतलात किंवा रामबंधूचा मसाला घेतलात तरी पण त्याच्यामध्ये असतेच. तुम्ही डायरेक्ट सुद्धा बनवू शकता, पण मी घेतलंय टाकूया म्हटलं म्हणून टाकते. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ पण कमी घातलेलं आहे कारण मी मगाशी बोलल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी होतं, त्याच्यामुळे आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे. आणि ते हा लोणचे मसाला, हे बघा हिंगयुक्त लिहिलेला आहे ना, कारण याच्यामध्ये हिंग जास्त असतं आणि आपण रामबंधूचा लोणचा जरी खाल्ला तरी आपल्याला टेस्ट लागते. हिंग खूप असतं त्याच्यामध्ये. इथे मी हे बघा ह्याच्यामध्ये मोहरीची डाळसुद्धा आहे. हे सगळं मी असं टाकून घेते. आता हे जे मी बनवलेलं आहे, आंबोशा ज्या बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल की मसाला आहे ना लागणार नाही. हे बघा लागतोय, नाही लागत कारण तो सुका सुका झाला आहे. बरोबर, कारण आपण बनवतानाच आंबोशीमधला जेवढा पाणी आहे, म्हणजे ज्या आंब्यांचा जेवढा पाणी आहे तो सगळा काढून टाकलेला आहे, तो पूर्ण सुकलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लागणार नाही. जोपर्यंत मी तेल ह्याच्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत त्याला अजिबात टेस्ट येणार नाही. हे फक्त मी लावून घेते. तर हा मसाला जो मी टाकलेला आहे तो तर मिक्स होणार नाही आहे, कारण त्याचं रिझनच हे आहे, जो आंबा मी कापला होता आणि ते 2 दिवस वाळत घातले होते आंबे,
त्याच्यामुळे काय तो मिक्स होणार नाही. एकदम सुका लोणचा बनवायचा आहे, म्हणूनच हे वाळलेत. तर थोडेसे जास्तच वाळले गेले, पण आता काय करू शकत नाही. ठीक आहे, चालतं. फक्त मुरायला थोडा वेळ लागेल. तर आता हे मसाले वगैरे टाकून झाले होते. त्याच्यानंतर मी तेल गरम केला होता आणि हा तेल मस्त असा मी थोडा कोमट केला आणि मग आता हे याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे ना आपण मिक्स करून घेऊया. मी हातानेच करते, तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता. तर इथे असं हे असं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे बरणीमध्ये घ्यायचं आहे. तर आधी हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला लोणचा तिखट खायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा आपला मसाला जो आपण जेवणामध्ये वापरतो तो पण टाकू शकता. मी याच्यामध्ये कोणताच मसाला यूज नाही केला आहे. जो रामबंधूचा मसाला होता ओरिजिनल तो घेतलेला आहे. याच्यामध्ये एक्स्ट्राचं बोललात तर मी मिरच्या टाकलेल्या आहेत, लसूण टाकलेला आहे आणि मीठ, परत हिंग आणि तेल, हेच माझं एक्स्ट्राचं आहे. आणि मोहरीची डाळ मी ह्यासाठी टाकली. लोणच्यामध्ये जी म्हणजे लोणच्या मसाल्यामध्ये जी मोहरीची डाळ आहे ती पूर्ण अख्खी आहे आणि ही जी डाळ आहे ती सेपरेट आहे. म्हणजे 2 भाग असे वेगवेगळे केलेले आहे मी. आता हे ना आपल्याला मस्त अशा काचेच्या बरणीमध्ये किंवा लोणच्याचं चिनी मातीचं भांडं येतं तर ते पण त्याच्यामध्ये पण टाकू शकतो. तर तुमच्याकडे असं असेल बरणी किंवा जार वगैरे पण मिळतो काचेचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता. मी असं पहिला जेवढे पण आंबा, परत मिरची, लसूण हे वगैरे आहे ना, हे पहिले टाकते. कारण हा जो सारण आहे तो वरून टाकायला जमेल, कारण हा जो सारण खालीच बसणार आहे. फक्त आपल्याला ते हलवायचं आहे थोडं थोडं 1-2 वेळा. तर ह्याच्यामध्ये मी आता हे टाकून झालेलं आहे. आता ती जे तेल आणि जो मसाला राहिलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. हे बघा, मी असं टाकणार आहे. मला ना बेडेकर मसाल्यापेक्षा हा मसाला थोडा वेगळा वाटला. म्हणजे खूप लालसर आहे. तो तितका लालसर मला नाही वाटला. तर हे बघा, हे मी असं बरणीमध्ये ओतून घेतलेला आहे. आता माझ्याकडे मी बरेच असे वेगवेगळे प्रकारचे छोटे मोठे लोणचे केलेले आहेत. त्याच्यामुळे ना माझ्याकडे खूप असं झालेले आहेत बरणी. त्याच्यामुळे माझ्याकडे ही एकच बरणी अशी शिल्लक होती मोठीवाली, म्हणून मग मी ही मोठीवाली बरणी यूज केली. तुम्ही छोटीवाली यूज करा असेल तुमच्या घरात तर, कारण छोटीवाली प्रेफर मी ह्यासाठी करते म्हणजे जास्त हवा वगैरे जात नाही आणि खूप छान टिकतो. आता इथे कसं झालं, माझ्याकडे बरणी खूप मोठी आहे आणि लोणचा खूप कमी आहे. तर त्याचा फायदा असा होतो, त्याचा लॉस असा होतो की हवा लवकर जाते. आणि हे आता आपलं पॅक केलेलं आहे मी. हे मलमलच्या कापडामध्ये पण आपण पॅक करू शकतो. मलमलचं कापड लावायचं आणि थोडा उन्हामध्ये ठेवायचा आणि हा उन्हामध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित होतो. तर एकदा तुम्ही पण ट्राय करा. आणि हे आहे ना पूर्ण ऊन दिला की नंतर मग थोडंसं असं शेक करायचं, थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळीकडे लागतो. आणि असा घरच्या घरी लोणचा बनवलेला खूप वेळ टिकतो, मला आवडतो. मी खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुरब्बे, आवळ्याचा मुरब्बा, आंब्याचा मुरब्बा, परत आंब्याचे तिखट असे चटणी टाईप बनवून ठेवलेलं आहे. खूप